आपण या ठिकाणी रुद्रापूर येथे जे की आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय शाळा काढण्याचं नियोजन चालू होतं। त्यामध्ये ही शाळा आपण रुद्रापूर येथे आलेले आहोत। रुद्रापूर जिल्हा परिषद शाळा आहे। या ठिकाणी बिलोली तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवलेली ही शाळा आहे। तर आपण शाळेचं नियोजन आणि शाळा हे द्वितीय काढण्याचं म्हणजे श्रेय यश आलेलं आहे। तर या ठिकाणी नाविन्यपूर्ण काय आहे हे आपण पाहण्यासाठी रुद्रापूर येथे आलेलो आहोत। तर आपण शाळा पाहूया आणि शाळेतील शिक्षक आहेत त्यांना आपण बोलूया की खरंच या ठिकाणी काय उपक्रम केले जातात आणि कसे उपक्रम घेतात आणि ही शाळा नवीन खरंच दुसरा क्रमांक मिळवलेले आहे। तर काय आहे हे पाहूया। बसवण्णा बरबडे सर आहेत। सर नमस्कार। या ठिकाणी सर आपली शाळा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आपली शाळा तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवलेले आहे। तर असं द्वितीय क्रमांक मिळवण्यासारखं आपण काय केलं आणि आपल्या इथे काय काय वैशिष्ट्ये अशा आहेत की जे नवीन आहेत तालुक्यात इतर शाळेत नाहीत आणि ते आपल्या शाळेत आहेत, असं तुम्ही काय केलं हे आम्हाला थोडंसं सांगायचं। आज पहिल्यांदा सर्वांना नमस्कार। विशेषतः ही शाळा दुसऱ्या आणण्यामध्ये मी पहिल्यांदा सर्व श्रेय माझ्या गावातील म्हणजे रुद्रापूर येथील सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, गावातील सर्व टीम आणि सोबतच आमच्यावर अपार प्रेम करणारे आमच्या रुद्रापूर येथील सर्व पालकवर्ग आणि गावकरी मंडळीला देतो। कारण त्यांनी भरपूर अशी आम्हाला मदत केली वेगवेगळ्या पद्धतीने, वस्तू स्वरूपामध्ये असो देणगी स्वरूपामध्ये असो। त्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि त्याच हेतूने आम्ही काम करीत गेलो आणि त्या कामाचे फलित म्हणून गेल्या 5 ते 6 वर्षापासून आमचं जे काम चालू होतं त्याचं फलित म्हणून आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। आता आमच्या शाळेमध्ये विशेष असं काय सांगण्यासारखं असेल तर प्रत्येक वर्ग डिजिटल आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी हे कृतीतून शिकतात। जे आता आव्हान घ्यायचं म्हणजे ध्येय एक उपक्रम चालू आहे सध्या आव्हानाचा उपक्रम, ते उपक्रम आम्ही गेल्या 5 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये राबवतो। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संख्या दिल्यानंतर त्यापासून वेगवेगळी क्रिया करणे असे अनेक शैक्षणिक उपक्रम आहेत। सोबतच आम्ही विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हजरजबाबीपणा वाढावा, तेव्हा संचलन किंवा भाषण करण्याची त्यांच्यामध्ये कलागुणांना वाव मिळावा यासाठी गोष्टीचा शनिवार ज्यामध्ये पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी करतात। त्यामध्ये पुस्तके वाचणे असो काही असो आणि ती गोष्ट स्वरूपामध्ये सांगणे ही झाली। आणि भौतिक सुविधेच्या बाबतीत म्हणजे तर आपल्या शाळेत म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये बसून ऑडिओ कनेक्टिव्हिटीने कोणत्याही वर्गाला संपर्क साधू शकतो। अच्छा, ऑफिसमध्ये बसून तुम्ही सर्व वर्ग कव्हर करू शकता कारण ऑडिओ कनेक्टिव्हिटी आहे आणि ती आमच्या गावातील कर्मचारी जे बांधव आहेत त्यांच्या लोकसभाच्या देणगीतून झालेला आहे। आणि सोबतच प्रत्येक वर्गाला विशेष असं काहीतरी वेगळं करण्याचं जे उपक्रम करण्याचं असते ती विद्यार्थ्यांना मुभा देत होता। जे शेवटचा जो तास असतो त्या तासामध्ये विद्यार्थी वेगळं काय करतो स्वतःची ऍक्टिव्हिटी सादर करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मुभा देतात, वर्ग सांभाळतात आणि स्वतःचे वर्ग करतात। आणि सोबतच आमच्या शाळेमध्ये बँक आहे जी 2019 पासून शाळेमध्ये बँक आहे। स्वतः बँक चालवता तुम्ही? कारण त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये विस्थापित लोकांची संख्या जास्त आहे आणि जे लहान मुलं असतात ते लहान मुलं आजी आजोबा सोबत असतात आणि पालक शक्यतो कामानिमित्त बाहेर गावी जातात। त्यांना आर्थिक जर गरज कधी भासली मुलांना तर ते मुलं काय करतात आपले जे खाऊसाठी दिलेले पैसे त्यांनी त्या बँकेत इथे जमा करायचं आणि त्यानंतर खर्चासाठी घ्यायचं। खर्च करण्यासाठी असो त्यांचं म्हणजे त्यांना काही साहित्य घ्यायचं असेल त्या सगळ्या गोष्टीसाठी बँकेचा वापर त्या ठिकाणी केला जातो। सोबतच वेगवेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतः सहभाग असल्यामुळं वेगळं काही करण्याचं असं वेगळं काही करायची गरज पडत नाही। विद्यार्थी स्वतःच तयार असतात आणि कोणत्याही वेगळा उपक्रम करण्यासाठी नेहमी तत्पर असतात। आणि सोबत पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे। त्यानंतर गावात आपलं क्रीडांगण असू द्या, परसबाग असू द्या, परसबागामध्ये विविध रोपांची लागवड
बरं. आणि सोबतच आम्ही मागच्या वर्षी जे रोपं लावलं होतं त्यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांना एक वृक्ष म्हणजे 96 विद्यार्थी आहेत, 96 विद्यार्थ्यांना रोप दिलो आणि ते शेतामध्ये 96 वृक्ष लावलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना वाटप करून प्रत्येक विद्यार्थी आपापल्या शेतामध्ये असो, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी. आमच्या शाळेचे ड्रॉबॅक म्हणलं तर आमच्या शाळेला सध्या ग्राउंडची कमी आहे, जागा कमी असल्यामुळं परसबागात बाजूलाच आम्ही परसबागाची निर्मिती केलो. त्यामध्ये सहकार्य घेतलो घरमालकाकडून, त्याचं प्रमाणपत्र वगैरे घेऊन त्या जागा कमी असल्यामुळे तुम्ही शाळेच्या बाजूला परसबाग तयार केली. आणि परसबाग एवढी सुंदर आहे, आज या घडीला देशी झाडं 40 ते 50 वृक्षांची रोपे तयार आहे. वड, पिंपळ तयार आहे. चिंच असू दे. वृक्षांची कोणाला तुम्ही गावात लावायला देता का ते शाळेसाठीच उपयोग करतात? शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करतो, म्हणजे प्रत्येक गावामध्ये सगळ्यांना जाते आणि त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. आणि विद्यार्थ्याला त्यांच्या मनामध्ये श्रमाविषयी आदर व्यक्त व्हावा यासाठी त्यांना वेगवेगळी छोटी मोठी कामं त्यांच्या आवडीनुसार त्यांना लावली जातात. अच्छा, या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती आहे आणि कितीपर्यंत वर्ग आहेत आणि किती शिक्षकांचा स्टाफ आहे? 1ली ते 5वी वर्ग आहेत आणि एकूण 4 शिक्षक कार्यरत आहेत. सन्माननीय इपर सर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. मी स्वतः बरबडे सर, सौ मर्यावर मॅडम आणि सौ गोंड मॅडम असं 4 जणांचा स्टाफ आहे. आणि उच्च शिक्षित आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये तत्पर असणारे एक स्टाफ आम्हाला इथं मिळालेला आहे. आणि विद्यार्थी संख्या एकूण 96 आहे. आणि विशेष म्हणजे आमची गावची लोकसंख्या खूप कमी आहे. 96 विद्यार्थी टिकवणं हे सुद्धा आम्हाला खूप आवड जातं. पण आमच्या वेगवेगळ्या उपक्रमाला प्रभावित होऊन आमच्या गावातील जे भगिनी असतात, लग्न झाल्यानंतर बाहेर गावी जातात, त्यांची मुलं सुद्धा आमच्या शाळेकडे ऍडमिशन घेतात. इथून बाहेर की बाहेर गावात गेले त्यांचे सुद्धा लेकरं इथं आलेले आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत चालली, तर एक वेगळा या ठिकाणी आदर्श आपल्याला पाहायला मिळाला आहे की रुद्रापूरच्या शाळेमध्ये भरपूर संख्या आहे. कारण एवढ्या लोकसंख्येच्या कमी संख्येच्या गावामध्ये 96 ते 97 विद्यार्थी संख्या आहे, म्हणजे भरपूर आहे. आणि आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातूनच विद्यार्थी संख्या वाढलेला आहे असं दिसून येत आहे. त्याचं फलश्रुत म्हणजे शाळाही भरभराटीला आली. आणि विशेष म्हणजे फक्त शाळेपुरतच न करता आम्ही गावामध्ये जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यामध्ये माता पालकचा वार्षिक संमेलन असतो. त्या संमेलनामध्ये गावातील सर्व माता भगिनींचं, तरुण मंडळींचं आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो, ज्यामध्ये विविध रोगांच्यावर उपचार आणि सोबतच विविध रोगाचं निदान त्या ठिकाणी केलं जातं. आणि विद्यार्थी या गावामध्ये शैक्षणिक वातावरण बऱ्यापैकी तयार झाल्यामुळं त्यांना पुढं काय, 12वीच्या नंतर पुढं काय यासाठी करिअरसाठी वेगवेगळ्या सन्माननीय जे मार्गदर्शन करणारे असतात, व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये असू द्या किंवा करिअरच्या संदर्भामध्ये असू द्या, ते शिबिराचं आयोजन या ठिकाणी आपण करतो. म्हणजे फक्त शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच चांगलं डेव्हलप करण्याचं काम आपल्या शाळेमध्ये तर होतच, सोबतच गावामध्ये सुद्धा एक शैक्षणिक वातावरण व्हावं, गावातले सर्व तरुण मंडळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शाळेशी संलग्न होऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा बदल घडावा यासाठी अनेक शिबिर राबवतो. त्यामध्ये आरोग्य शिबिर असू द्या, करिअरचं सुधारणा करण्यासाठी शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, अशा वेगवेगळ्या शिबिरामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व करत असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी असेल किंवा मग स्वच्छ पाणी असेल, जेवण असेल, या सर्व गोष्टीमध्ये सुटसुटीत आणि व्यवस्थित असल्यामुळं ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमाअंतर्गत 2रा क्रमांक मिळवलेला आहे. या तुम्ही शाळेचं वैशिष्ट्य आणि उपक्रम पाहिलात. आपण तसंच विद्यार्थी आणि वर्ग हे सुद्धा पाहूया. नमस्कार, माझे नाव सोमेश अबुल जमदळे, वर्ग 5वा. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मी आणि माझे मित्र विविध उपक्रमांची माहिती आमच्या शब्दात सादर करून दाखवत आहोत. चला तर मग आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री बडबडे सर, श्री हिप्पर सर व तसेच मार्गदर्शन करणारे सौ गोंड मॅडम आणि श्री मर्यावर मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात. आतापर्यंत यानंतर आम्ही अनेक उपक्रम घेतलो आहोत. त्याबद्दल एक उपक्रम लालावती तुम्हाला सांगणार आहे.
नमस्कार. माझे नाव लालावती चंद्रकांत बरांडे, वर्ग 4. शाळेच्या परिसरामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत शाळेच्या आवारामध्ये म्हणजे शाळेला जागा अपुरी असल्यामुळे बाजूच्या मोकळ्या जागेत शाळेच्या परसबागेची निर्मिती करण्यात आली. यामध्ये नियमित विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेऊन विविध पालेभाज्या याचे उत्पादन केले. प्रामुख्याने दोडका, कद्दू, वांगे, टमाटे, मिरच्या सोबतच अनेक पालेभाज्या व फळभाज्या याचे उत्पादन केले जाते व ते पोषण आहारामध्ये वापरले जाते. धन्यवाद. शाळा द्वितीय निघण्यात, तालुक्यात द्वितीय निघण्याचं मूळ कारण आणि आमचं सर्वांचं प्रेरणास्रोत म्हणजे आमचे सर्व विद्यार्थी. हे विद्यार्थी आपापल्या शब्दामध्ये प्रत्येक गोष्टीचं सादरीकरण व्यवस्थित केले आणि प्रत्येक उपक्रमामध्ये स्वतः सहभागी झाले, ज्यामुळे हे शक्य झालं. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्यामुळंच हे शक्य झालं. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी पुढे त्यांच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायला सांगतो. एक साथ सुंदर क्लॅप गो. धन्यवाद. विशेषतः मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये निवड झाल्याबद्दल आम्हाला सर्वांना तर आनंद आहेच, पण आम्हाला या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला यश मिळवण्यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं आहे. त्यामध्ये आमचे नेहमी पाठबळ वाढणारे आमचे आदरणीय तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी पाटील साहेब, त्यानंतर आमचे विस्तार अधिकारी श्री SK सर, श्री गौडकर सर, श्री सोनकांबळे सर आणि सोबतच मडगलवार सर, असे अनेक केंद्रप्रमुख आहेत ज्यांनी आम्हाला नेहमी साथ दिली. आणि सोबतच माझे मित्र आणि विशेष मला सहकार्य करणारे श्री राजावाड सर यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं. म्हणजेच एकंदरीत आमच्या CPS मध्ये कासाई केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शाळेचे सर्व मुख्याध्यापक आम्हाला कशा पद्धतीने स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रत्येक बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं, ज्यामुळे हे सर्व शक्य झालं. पुन्हा एकदा मी संपूर्ण गावकरी रुद्रापूर यांचं मनापासून कौतुक करतो आणि आमचे पूर्ण स्टाफ, मुख्याध्यापक श्री पर सर, वरेवाड मॅडम, गोंड मॅडम, या सर्वांनी अतिशय तनमन धनाने या ठिकाणी कार्य केलं, ज्यामुळे शक्य झालं. सोबतच आमचे पोषण आहाराचे ज्योती गायकवाड आणि सारजाबाई गायकवाड यांनी सुद्धा अतिशय सुंदररित्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे हे सर्व शक्य झालं. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि आम्हाला जे श्रेय मिळालं, हे श्रेय आम्ही फक्त आमच्या स्टाफचं नसून गावकरी आणि संकुलातील सर्व मुख्याध्यापक, सन्मान्य गट शिक्षण अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व माझे मित्रमंडळ यांना देतो.